नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवते मिसळ पाव. तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व कापून घेतलं आणि हे वाटण घेतलं आहे. सर्व कांदा, खोबरं, लसूण आणि आलं हे सर्व भाजून त्यात एक टोमॅटो घालून वाटण करून ठेवलेलं. आणि आता आपण कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले 2 चमचे, कारण त्याला जरा तेलाचा तवंग आला तरच छान वाटते. आणि कांदा टाकला आहे, तो छान परतल्यानंतर टोमॅटो टाकला आहे कापून बारीक. छान असं तो परतल्यानंतर थोडं मीठ टाकूया, कारण मीठ टाकलं तर लवकर शिजतो कांदा. छान पाऊस पडत होता, म्हटलं चला आज मिसळ पावचा बेत बनवूया छान असा. आणि हे वाटण जे मी करून ठेवते नेहमी ते वाटण टाकलं. आणि हे मसाला, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद आणि आपलं घरचा मसाला हे सर्व त्याच्यामध्ये टाकलं आणि एकजीव करून घेतलं आहे छान असं. आणि हा कोल्हापुरी मसाला आहे, खूप छान आहे, त्याच्यामुळे चव पण खूप छान येते आणि छान अशी कोल्हापुरी मिसळ तयार होते. तर तो मी साधारण 2 चमचे त्याच्यामध्ये टाकले. आणि ही जी मोडाची उसळ होती ती त्याच्यामध्ये टाकली आहे छान अशी. 2 दिवस आधीच मी मोड आलेली उसळ बनवून ठेवलेली आणि छान असं परतून घेतलं आहे आता. आणि त्याच्यामध्ये साधारण ना आता एकजीव झाल्यानंतर मी 3 ग्लास पाणी टाकलं आहे. कारण पाणी त्याला भरपूर लागतो, आपल्याला सर्व तरी लागते ना, तर त्यासाठी मी पाणी जरा भरपूरच टाकलं आहे, कारण ती लवकर घट्ट होते. आणि छान अशी मस्त बघा तर्री, किती छान तर्री आली आहे. आणि मस्त फरसाण आणले, कांदा चिरून ठेवला आहे, कोथिंबीर चिरली आणि पाव घेऊन आला. एकदम एकदम फर्स्ट क्लास बेस केला होता आज, एकदम छान असा. हे बघा किती छान मस्त तर्री आली बघा. आणि मिसळला तर्री ही हवीच, तरच मिसळ खाण्याची मजा येते. पण एक नंबर झाली होती मिसळ, एकदम छान. आणि वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, खूप छान, एकदम घरच्यांना तर फारच आवडली, एकदम एक नंबर. आणि हे बघा असं छान अशी 2 मस्त पाव, मिसळ सर्व आणि सर्व कांदा, फरसाण वगैरे छान लागते खायला, पण मजा येते पावसाच्या दिवसामध्ये. जरा असं बरं वाटतं खायला. कसं वाटलं नक्की सांगा.